प्लीज कसे आहेत सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. बघा आज आपण काय करणार आहोत माहिती आहे? दुधीचा कोफ्ता. त्यासाठी बघा हा पाव किलो दुधी चांगला किसून घेतलेला आहे. आणखीन आहे ना हे गाजर 2 गाजर किसून घेतलेले आहेत. हे आलं आणि लसूणची पेस्ट आहे, अशी जाडसरच वाटायची हां काय. आणि हे बघा त्याच्यासाठी लागणार हे 2 टॅमॅटो कापून घेतलेले आहेत, 1 कांदा आणि लसूण, आलं थोडंसं, सफेद तीळ, आणखीन काजू 10-12 आणि कोथिंबीर. आता आपण हे करायला सुरुवात करूया. 1 2 3. पहिलं आपण आहे ना हे बघा ह्याच्यामध्ये हे दुधी कापलेला किसलेला आपला घ्यायचा. नंतर हे गाजर आणि आलं लसूणची पेस्ट हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण थोडंसं हे बघा त्याच्यासाठी हळद टाकायची. आणखीन आपल्याला तिखट पाहिजे ना, म्हणून जरा तिखट टाकायचं. जरा तिखटाने चव चांगली लागते. आणि आपलं चवीपुरता मीठ टाकायचं हे बघा. आणि हे ना हा कॉर्नफ्लॉवर आणलेला आहे तो टाकायचा. हे बघा कॉर्नफ्लॉवर तो टाकायचा. आणि आता ना हे सगळं आपण एक जीव करून घेऊया. हे बघा याच्यामध्ये ना पाणी अजिबात टाकायचं नाही हां. हे बघा बिगर पाण्याचं, कारण दुधीला कसं पाणी सुटतं ना आणि गाजरला, त्यामुळे आपण पाणी अजिबात टाकायचं नाही हां. हे बघा हे छान असं एक जीव करून घ्यायचं आपण. आता हे बघा इथे आपण कढई ठेवलेली आहे. आपण आता तेल गरम करायला ठेवूया. इकडे आपलं ना तेल तापायला ठेवलंय. तोपर्यंत आहे ना आपण हे मसाले सगळे ना बारीक गॅसवरती आहे ना आपण भाजून घेऊया. हां आणि आपलं इकडे तेल गरम होतं. हे बघा जराशी ना कोथिंबीर पण टाकायची आहे, मग ती छान दिसते. हे बघा आता तेल चांगलं गरम झालंय. हे बघा असे ना छोटे छोटे आपण हे गोळे तयार करून ना असं आपण हे बघा आपण ना हे असं तळून घेऊया. तेवढंच टाका हां, म्हणजे कसं सुटसुटीत येते. चांगलं आपलं लाल झालेलं आहे. आता आपण आहे ना ह्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे. आणि इकडे आता आपले हे बघा कोफ्ते पण रेडी आहेत. हे बघा आता आपण ना एक टोप ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपण थोडा कढीपत्ता टाकायचा. हे बघा आपण तेल गरम झालंय, त्यात कढीपत्ता टाकलाय. आणि ना हे 1 चमचा तेल टाकायचं, आपलं तिखट टाकायचं त्याच्यावरती. आणि हा बघा आपला मसाला जो आहे ना तो आता आपण त्याच्यावरती चांगलं तेल सुटेपर्यंत आहे ना फ्राय करून घ्यायचा. आता जराशी हळद टाकायची त्याच्यात. आणि हा आपला ना घरगुती गरम मसाला आहे, तो गरम मसाला आपण टाकायचा 1 चमचा. आणि हे बघा आता चांगला ना कढ होऊ द्यायचा त्याला. थोडीशी ना धना पावडर पण टाकायची आहे त्याच्यामध्ये, मग चांगली चव येते. आणि आपल्याला हवं तेवढं जरासं मीठ टाकायचं. आता हे चांगलं आपल्याला कढ काढायला ठेवून द्यायचं. हे बघा चांगला ह्याला आता कढ आलाय. आता हे आपले कोफ्ते आहेत ना दुधीचे, ते ह्याच्यामध्ये सोडून घेऊया आपण. ह्याच्यात कोफ्ते आपण टाकून घेतले दुधीचे. आता त्याच्यात ना जराशी आपण ना कसुरी मेथी पण टाकायची हां. आणि कसुरी मेथी टाकल्यानंतर ही आपली खूप सारी कोथिंबीर पण वरून टाकायची. बघा आता हे बारीक गॅसवर आपल्याला चांगलं शिजवून घेऊया. हे बघा आता चांगलं आपलं शिजलंय. हे बघा असे कोफ्ते तुम्ही पण करा आणि खा, हे छान होतात. हे बघा दुधीचे कोफ्ते. आणि ना जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि या आज आमच्याकडे दुधीचा कोफ्ता आहे, जेवायला या आमच्याकडे आज.